सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे होणार आहे। भावांचा राजकीय रणांगण सजला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाचा बालेकिल्ला टिकेल? मित्रांनो, समुद्राच्या लाटांप्रमाणे चढ उतार असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता राजकीय वादळ सुरू झालंय। एकीकडे हिरवी झाडं, निळ समुद्र आणि शांत किनारे, पण दुसरीकडे राणे कुटुंबातील दोन भावांची थेट लढाई। मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे सख्खे भाऊ स्वबळावर निवडणूक लढणार आहेत। भाजप आणि शिंदे गटाची युती नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राणे वर्सेस राणे हा थ्रिलर सुरू होणार आहे। गेल्या 3 दशकांपासून नारायण राणे यांच्या राजकीय वारशावर वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात आता कोणाचा बोलबाला ऐकू येईल? आज आपण या निवडणुकीची सविस्तर माहिती घेऊ, नेत्यांच्या वक्तव्यांचा आढावा घेऊ आणि कुटुंबाच्या इतिहासाकडेही डोळा मारू। चला तर मग या राजकीय नाट्याची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे। ही निवडणूक 2025 मध्ये होणार असून सिंधुदुर्ग सारख्या छोट्या पण राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यात सगळ्यांची नजर आहे। जिल्ह्यात एकूण 12 लाखाहून अधिक मतदार आहेत आणि 104 ग्रामपंचायती, 2 पंचायत समित्या आणि 1 जिल्हा परिषद याच्यासाठी उमेदवारांची चढाओढ सुरू आहे। राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत डिसेंबरमध्ये आहे। या निवडणुकीत विकास कामे, रस्ते, पाणी पुरवठा आणि पर्यटन यांसारख्या मुद्द्यांवर प्रचार होईल, पण मुख्य आकर्षण आहे ते राणे बंधूंची थेट टक्कर। यावेळी राज्यातील महायुती म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटची युती सिंधुदुर्गात होणार नाही, हे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केलं आहे। भाजपकडून मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं की आम्ही स्वबळावर लढणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिरवा कंदील मिळाला आहे, तर शिंदे गटाकडून आमदार निलेश राणे यांनी तर ठामपणे सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 100% शिवसेनेची होणार। या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असून कार्यकर्ते दोन्ही बाजूंनी सज्ज झाले आहेत। युती न झाल्याने उमेदवारांची संख्या वाढेल आणि मतदारांना जास्त पर्याय मिळतील, पण त्याचवेळी प्रचारात आरोप प्रत्यारोपही वाढतील, हे मात्र नक्की आहे। शिवसेना शिंदे गटचे आमदार निलेश राणे हे सिंधुदुर्गातील कुदळ मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत। त्यांनी अलीकडील कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्टपणे सांगितलं की गेल्या 27 वर्षांपासून माझे वडील नारायण राणे यांनी या जिल्हा परिषदेवर वर्चस्व टिकवलं आहे। त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे। आता हा वारसा मी शिवसेनेच्या माध्यमातून पुढे नेईन। पश्चिमी विभागातील मेळाव्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं, सर्व काम शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत। उमेदवार उभे करताना शिवसेनेची ध्वज उंचावावा, जनता स्वतःहून आम्हाला विजय मिळवून देईल। निलेश राणे यांनी पुढे सांगितलं की मी कधीही सत्तेच्या पायरीत चढलो नाही, नेहमी लोकांसाठी काम केलं। आता सिंधुदुर्ग शिवसेनेचा बालेकिल्ला होईल। या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये जोरदार उत्साह संचारला आहे। जिल्ह्यातील शिवसेना कार्यालयावर भगव्या ध्वजांचा झेंडा फडकवला जातोय आणि कार्यकर्ते घराघरात प्रचाराला निघाले आहेत। निलेश यांच्या या ठाम भूमिकेमुळे शिंदे गटाची स्थानिक ताकद दिसून येते। ते स्वतंत्रपणे पक्ष वाढवण्याच्या तयारीत दिसत आहेत। निलेश राणे हे 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटात सामील झाले आणि कुदळमधून लढले होते, तेव्हा त्यांचा पराभव झाला असला तरी स्थानिक पातळीवर त्यांचा जनाधार कायम आहे। आता जिल्हा परिषदेत ते वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार रणनीती आखत आहेत। त्यांच्या समर्थकांमध्ये स्थानिक नेते दीपक केसरकर आणि मनीष दाळवी यांचा मोठा वाटा आहे। दुसरीकडे भाजपचे मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघाचे विधायक आहेत आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री आहेत। त्यांनीही स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। नितेश राणे म्हणाले, भाजपकडे जिल्ह्यात 50%हून अधिक उमेदवारांची तयारी पूर्ण झाली आहे। आमची संघटनात्मक ताकद पुरेशी आहे। युती करून बंडखोरीला प्रोत्साहन देता येत नाही। त्यांनी हेही सांगितलं की निवडणुकीनंतर गरज पडल्यास सत्ता स्थापनासाठी सहयोग करता येईल। नितेश यांनी या लढतीला मैत्रीपूर्ण स्पर्धा असं संबोधलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं। उद्योग मंत्री उदय सामंत
यांच्या धनुष्य बाणाची ताकद दाखवा या वक्तव्यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं की जर ताकद दाखवायची असेल तर सामंत स्वतः दाखवा. भाजपकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100हून अधिक उमेदवार उभे करण्याची तयारी आहे आणि नितेश यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते विकास कामांचा बिलबोर्ड लावून प्रचार करत आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी कणकवलीत विजय मिळवला होता आणि आता ते स्थानिक निवडणुकीतही तीच ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नितेश राणे यांच्या या तयारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. ते म्हणतात सिंधुदुर्गात भाजपची सत्ता कायम राहील आणि विकास कामांसाठी निधीची कमतरता येणार नाही. नितेश यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील रस्ते, बंदरे आणि पर्यटन विकासावर भर दिला जातोय. सिंधुदुर्ग हे राणे कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजप खासदार आहेत. गेल्या 30 वर्षात त्यांनी या जिल्ह्यात राजकीय वर्चस्व निर्माण केलं. त्यांच्या पाठोपाठ नितेश आणि निलेश हे दोन्ही पुत्र वेगवेगळ्या पक्षात असूनही मजबूत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच कुटुंबातील तिघही सत्तेत असणं ही विरळ गोष्ट आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीतच नितेश राणे आणि निलेश राणे यांची थेट टक्कर झाली होती. नितेश विजयी झाले, निलेश पराभूत. आता स्थानिक निवडणुकीत पुन्हा ही लढाई जी केवळ पक्षांची नाही तर प्रतिष्ठेची आहे. नारायण राणे यांनी दोघांना आशीर्वाद दिला असला तरी मतदारांच्या मनात कोणाचा प्रभाव जास्त राहील हे पाहणं रोमांचक असेल. मित्रांनो, या कुटुंबाच्या राजकारणाने सिंधुदुर्गला नेहमीच चर्चेत ठेवलंय. कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये आणि आता महायुतीत. पण भावांमधील ही भांडण जिल्ह्याच्या विकासाला कितपत परिणाम करतील हा प्रश्न उपस्थित होतो. युती तुटल्याने सिंधुदुर्गात नव्या गठबंधनाची चर्चा आहे. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अजून उमेदवार निवडीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे मुख्य लढत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशीच राहील. पण तिसऱ्या बाजूने ही स्पर्धा होऊ शकते. कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ वाढली असून एकामेकांवर आरोप होत आहेत. उदाहरणार्थ निलेश राणे यांनी म्हटलं की सर्व काम शिवसेनेने केली, तर नितेश राणे म्हणतात भाजपकडून निधी आणि विकास झाला. प्रचाराच्या नव्या रणनीतींमध्ये सोशल मीडिया, घराघर दौरा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा वापर होईल. या निवडणुकीत मतदारसंघानिहाय उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल आणि ती पाहून समीकरण अधिक स्पष्ट होईल. सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यात स्थानिक मुद्दे जसे पाणी, शेती आणि पर्यटन महत्वाचे असतील, पण राणे बंधूंची लढाईच मुख्य ओळख ठरेल. मित्रांनो, सिंधुदुर्गातील ही निवडणूक केवळ जागांसाठी नाही तर राणे कुटुंबाच्या वर्षासाठी आणि स्थानिक राजकारणाच्या देशासाठी महत्वाची आहे. नितेश राणे की निलेश राणे कोणाचा बोलबाला ऐकू येईल हे काही महिन्यात कळेलच. पण एक गोष्ट मात्र नक्की की राणे विरुद्ध राणे लढाई सिंधुदुर्गाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरेल. मतदारांनी प्रबोधन करून मतदान करावं जेणेकरून विकासाला गती मिळेल. तुम्हाला ही बातमी कशी वाटली? तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल्ड एमएच आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.